भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव जाणत्यांच्या करणीमुळे वडिलांना होता असहनीय त्रास। मार्गात प्रवेश करताच झाला सर्व दुःखांचा समूळ नाश। माझे नाव दद्दू चैतरामजी पाटील आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या परिवारात एकूण 7 सदस्य होते। माझ्या 2 आई, वडील आणि आम्ही 3 भाऊ व 1 बहीण असा आमचा परिवार होता। आम्हाला या मार्गात येऊन 8 ते 9 वर्षे झालेले आहेत। माझ्या भावाचे आणि माझ्या ताईचे सुद्धा लग्न झाले आहे व आता आम्ही परिवारात एकूण 8 सदस्य आहोत। मार्गात येण्यापूर्वी सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली होती। तसेच माझे वडील हे पॉवर प्लांटमध्ये ठेकेदारीमध्ये रोजीने कामावर होते आणि माझ्या इथे सायकल स्टोअर्स पण आहे। यामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती। माझे वडील ठेकेदारी आणि घरचे सायकलचे दुकान पण सांभाळत असत। तसेच मी आणि माझे भाऊ सुद्धा दुकानात मदत करत होतो। आमच्या परिवारात माझ्या वडिलांना खूप शारीरिक त्रास होते। त्यांना बाहेरचे लागले होते। आमच्या सायकलच्या दुकानासमोर एका व्यक्तीची सुद्धा सायकलची दुकान होती। त्यांनीच माझ्या वडिलांना बाहेरचे लावलेले होते व बाहेरबाधेने माझ्या वडिलांच्या पायाला जखमा व्हायच्या। तसेच पायाला फोडे यायचे आणि ते फोडे आपोआपच फुटायचे। त्यांच्या पायाला फोडे झाले की ते आपोआपच फुटत होते। त्या बाहेरबाधा लावणाऱ्या व्यक्तीने माझ्या वडिलांना बाहेरबाधा या विचाराने लावली होती की यांच्या पायाला फोडे होऊन यांना व्यवस्थित चालता येणार नाही आणि यांना आपले सायकलचे दुकान उघडता येणार नाही। म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना असे दुःख देण्यास सुरुवात केली होती। माझ्या वडिलांना त्या जखमेपासून खूप त्रास व्हायचा आणि रोज फोडे यायचे। ज्याप्रमाणे कोणी गरम पाण्याने जसा जळतो तसे फोडे यायचे। डॉक्टरी उपचार तर खूप केले, पण तात्पुरता आराम व्हायचा आणि पुन्हा जसेच्या तसेच व्हायचे। पैसे तर खूप खर्च व्हायचे। जाणत्यांना पण खूप पैसे दिले, पण काहीही आराम होत नव्हते। ज्या लोकांनी माझ्या वडिलांना हे सगळे दुःख लावले होते, त्यांचा मुख्य उद्देश असा होता की त्यांना वाटायचे हा कामावर पण जातो आणि सायकलची दुकान पण उघडतो आणि यांच्याकडे गिऱ्हाईक पण खूप येतात आणि मी दिवसभर इथे उन्हात बसतो, तर माझ्याकडे एकही गिऱ्हाईक येत नाही। म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना बाहेरचे लावले होते आणि तेव्हापासून माझ्या वडिलांना हा त्रास सुरू झाला। माझे वडील खूप जाणत्यांकडे गेले, गावातील पण एका जाणत्याकडे गेले, पण काही आराम होत नव्हता। जाणत्याकडे गेले तर तात्पुरता आराम व्हायचा, नंतर जसेच्या तसेच व्हायचे। मग असेच एक दिवस माझे मोठे भाऊजी माझ्या वडिलांना सांगू लागले की माझ्या गावात एक जाणता आहे, तुम्ही त्यांच्याकडे चला। मग माझ्या वडिलांनी जाण्याची तयारी केली आणि तिथे गेले। तो जाणता म्हणाला की यांची औषध मिळणे अवघड आहे आणि तेही तुम्हाला स्वतः जाऊन आणावी लागेल। ती औषधं मिळाली तरच तुम्ही बरे होणार, नाहीतर तुम्ही वाचणार नाही, असे ते म्हणू लागले। तेव्हाच माझ्या भाऊजींनी सांगितले की तुम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश करा। परमात्मा एक मार्गात माझे काका आधीपासूनच होते, म्हणून आम्हाला मार्गाबद्दल थोडीफार माहिती होती। माझ्या वडिलांनी विचार केला आणि माझे काका आणि घराजवळचे 1-2 सेवक सोबत घेऊन माझे वडील मार्गदर्शक काकाजींकडे गेले व त्यांना आपली सर्व समस्या सांगितली। मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाची संपूर्ण रूपरेषा सांगितली आणि साधी अगरबत्ती लावण्याचा आदेश दिला। मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रथम 3 दिवसांचे कार्य सुरू केले, नंतर 7 दिवस आणि नंतर 11 दिवस। 1 महिना, 3 महिने असेच कार्य करत करत आमचे सगळे दुःख दूर झाले। नंतर आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले। आम्ही 3 वर्ष साध्या कार्यात होतो। आमचे त्यागाचे कार्य पूर्ण झाले, तसेच 9 हवन सुद्धा पार पडले।
आता आम्ही या मार्गात सर्व सुखी आहोत आणि आता कोणत्याच प्रकारचा त्रास आमच्या परिवारावर नाही आहे. कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही. तसेच या मार्गात आल्यापासून मला आणि माझ्या भावांना वाईट व्यसनापासून दूर ठेवले. जर आम्हाला हा मार्ग मिळाला नसता तर आता आम्ही एकत्र जुळलो नसतो, तसेच कोणी दारू व इतर वाईट व्यसनांच्या आहारी गेलो असतो. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव दद्दू चैतरामजी पाटील. पत्ता महादुला, कोराडी, नागपूर. सेवक क्रमांक 23,894. मार्गदर्शक स्व. श्री केशवराव चौधरी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.